उद्योजक आदरणीय अल्पेश पाटील दादा आपण सुद्धा यायचे आहे. पिंपळनेरचे एक युवा उद्योजक याची शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमला परत देऊया एकदा खूप खूप गोड गोड शुभेच्छा. हंसिका स्पोर्ट पिंपळघर पाहायला विसरू नका. पिंपळघर प्रीमियर लीग 2026 तो पर्व. आणि समोर आपण पाहतोय जे कापूबा वेळ आहे. हा टॉस मी पाहुण्याकडे देतोय. हेड अँड टेल आहे. कोण मागणार? यस, हेड अशी मागणी आहे आणि टेल आलाय. पाहुण्याने विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचे आहे. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. जे कापूबॉल टीमच्या बाजूने गेलेले निश्चित थोडीशी चर्चा करूया. वेळ कमी आपण का होईना. अर्पितदादा गायकवाड एक जर पहिला आपण टेनिस क्रिकेटमध्ये भिवंडीमध्ये खूप मोठं नाव आहे. आपल्या हंडीत मात करून जे कमी वेळेमध्ये मोठं नाव कमवलं आणि त्यांनी जेशीच्या माध्यमातून 2 दिवस ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. काय बोलशील अल्पेदादा आणि ऑल दत्तकृपा स्पोर्ट यांच्याबद्दल? यस, निश्चित मनोगत व्यक्त करू शकत नाहीये. वेळे टीमचा संघनायक पाहतोय. नाणेफेक जिंकलेले आहे. काय निर्णय असेल? पेंडिंग ठेवतो सांगतो तुम्हाला. यस, असं म्हणणं आहे की मला वाटतं की भावेश पाटील दादांनी सांगितलं की पेंडिंग ठेवायचं आहे. यस, खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. कारण की टॉस मित्रांनो कधी पण तुम्ही जाताना मीटिंग करून यायचं की काय घ्यायचं आहे, लगेच निर्णय कळवायचा आहे. टॉस बॉक्समध्ये सूचना अशी आहे की नाणेफेक जिंकली ती वेले टीमनी आणि काही सेकंदामध्ये ते निर्णय देतील. जाऊया आपण मॅनचा पुरस्कार देणार आहोत. तर सुमित यांनी ज्या प्रकारे बॉलिंग केलेली आहे, 2 विकेट प्राप्त केलेली आहे. सुमित, यस आलेले आहे सुमित. आपण सर्वप्रथम ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेन आमचे व्यासपीठावर विराजमान प्रमुख मान्यवर जे आहेत. पिंपळनेरचे अल्पेश पाटील दादा उद्योजक एक युवा. पिंपळनेरचे उद्योजक अल्पेश दादाची शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी, मॅडमची सुपर ट्रॉफी. त्यानंतर कुछ मीठा हो जाए जे स्वीट आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे कुमारी प्रचिती दिगंबर गायकवाड या दिदीकडून. हे देण्याची विनंती मी आकाश पाटील यांना विनंती करेन की आपण शुभ हस्ते आपण हा स्वीट बॉक्स द्यायचा आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स ज्याने मला स्पॉन्सरशिप केलेले आहे चित्राज अल्पेश गायकवाड यांचे अल्पेशदादा यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स पाहतो आपण स्वीकारताना. खूप खूप शुभेच्छा. चला दादा आपला निर्णय लगेच कळवायचा आहे कारण की वेळ कमी आहे. यानंतर अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. मला वाटतं की आपण केक कापून घ्यायचं आहे कारण की पाहतो की आपण ज्याचा वाढदिवस आहे निश्चित अल्पेश यांची मिळून आहे त्यांचे चिरंजीव दैवत यांचा आपण दैविक यांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत. निश्चित समोर यायचे. दैविक तुला वाढदिवसाच्या लाख लाख गोड गोड शुभेच्छा पाहतोय आपण. दैविक आकाश यांचा आपण बर्थडे साजरा करत आहोत. डीजे मास्टर आपण एक धून लावायची बर्थडेची. डीजे मास्टर बर्थडेची एक धून वाजवायची आहे. नाही वाजव दादा वाजव. हॅलो टू यू, हॅपी बर्थडे टू यू. पाहतो आपण हा वाढदिवस साजरा होताना इथं मात्र दैविक आकाश भोईर यांचं प्रत्येक आयुष्याच्या पायरी आपण जीवनामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने जगो आणि मोठं झाल्यानंतर खूप मोठं व्यक्तिमत्व बनवून हीच आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराची प्रार्थना करूया. आणि हे सर्व घडवण्याचा जो अधिकार आहे तो बाप्पाजवळ आहे आणि या पितेला सुद्धा आपण हेच सांगूया की याचं भविष्य निश्चित तुमच्याचकडे आहे. तुम्ही कसा घडवाल हे तुमच्याकडे आहेत. दैविक तुला वाढदिवसाच्या परत लाख लाख शुभेच्छा. सामन्यात सुरुवात होत आहे. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत आमचे मित्र साहिल. ओल टू द कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद पवार सर, सर्वांचं हार्दिक स्वागत. बड्डे देखील आपण साजरा केला. खरं तर खूप लक्की असावा तो व्यक्तिमत्व आणि नक्कीच तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही करू. दरम्यान आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले पिंपळनेर गावचे उद्योगपती सन्माननीय अल्पेशजी पाटील साहेब यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. वेलकम, सुस्वागतम. अल्पेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थिती साहेबांची राहिली आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत दत्तकृपा चषक 2025 मध्ये. चला मॅचला आपण सुरुवात देखील या ठिकाणी करणार आहोत. नक्कीच अल्पेशदादा पाटील साहेबांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात भरपूर मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. नाणेफेकी जिंकली टीम व्हेलेनं आणि प्रथम बॉलिंग टाकण्याचा निर्णय घेतलाय. फसवाई 11 जय काप्रभा व्हेले त्यांच्या अगेन्स्ट टीम हंसिका पिंपळघर. सलामीची जोडी खेळपट्टीवरती सौरभ आणि त्याच्या समवेत वेदांत आलेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर कुलदीप आपल्याला तयार होताना पाहायला मिळतात. तसेच सन्माननीय किशोरजी मडवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. किशोरजी मडवी साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांची देखील महत्वाची उपस्थिती. नक्कीच सन्माननीय नाना गोंधळी साहेबांनी कासने गावचे विद्यमान सरपंच त्यांच्याकडनं दत्तकृपा स्पोर्ट पिंपळास व अल्पेश गायकवाड यांच्यासाठी शुभेच्छा येतात. ते देखील आयोजनाला शुभेच्छा देतात, मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस उडवला फटका हा देखील चांगला आहे, मात्र डीपमध्ये खेळाडू आहे, प्रोटेक्शन आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. वेलकम भावेशजी पाटील, दादांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. खरं तर इंजर्ड आहे त्यामुळं ते खेळताना पाहायला मिळत नाहीयेत व्हेलेसाठी, परंतु ते देखील लवकरच रिकवर होतील आणि इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील हीच अपेक्षा. सौरभ पाटील आणि वेदांत पाटील ही सलामीची जोडी आहे. 2 चेंडू लागोपाठ 2 धाबा, टोटल 4 धाबा धावपलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच उद्योगपती सन्माननीय आदरणीय निखिलजी माई साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालं. साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यानंतरची मॅच टीम RK बिल्डर्स मानकोली आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम एकता सारंगाव. दोन्ही टीम कॅप्टन आपण एक इनिंग नंतर टॉस साठी येणं अनिवार्य राहणार आहे, कारण आपण पाहिलं गोवे टीमला आपण पॅनलाइज केलं होतं. ते लेट रिपोर्ट त्यांनी केला होता. RK बिल्डर्स मानकोली आणि एकता सारंगाव आपण रिपोर्ट करायचा. त्यानंतर जवानमान पिंपळास त्यांच्या अगेन्स्ट टीम जवानमान सारंगाव. आपण देखील वेळेवरती या क्रीडानगरीवरती उपस्थित राहणं अपेक्षित आहे. त्यानंतर झरीमरी स्पोर्ट्स सलुंगड त्यांच्या अगेन्स्ट टीम चाविंद्रा स्पोर्ट्स सामिंद्रा. आपण देखील वेळेवरती रिपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण वेळेवरती आपल्याला मॅचेस आजचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. RK बिल्डर्स मानकोले आणि एकता सारंगाव. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या क्रीडानगरीवरती येता तुमची एंट्री तुम्ही फिक्स करा, ऑफिशियल एंट्री देखील करून घ्या. बॉलर तयार. सौरभसाठी हा बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल. धावपलकावरती धाबा स्थिर आहे, 4 धाबा. हंसिका पिंपळघर प्रथम बॅटिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये हाय स्कोर बनवला. बॉलर तयार. यावेळेस मिडल केलाय आणि बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ पाटीलचा वार, षटकार.
फटका पाहायला मिळाला. 6 धाब्याने धावपल का 10 वरती जाऊन पोहोचताय. चांगली सुरुवात टीम हंसिका पिंपळगडची होणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये जवळजवळ 80 जवळ गेले होते. या मॅचमध्ये पुन्हा उल्लेख करेन 60+ तरी तुम्हाला जावं लागणार आहे, कारण एक युवा यंग खेळाडू सर्व घेऊन खेळती टीम पिंपळगड आणि त्या अनुषंगानं कुठेतरी 60+ एक चांगला टोटल असेल. 4 ओव्हरची माझ्या आहे. पायांवरती बॉल फ्लिक केलाय. फटका चांगला. एक धाव पूर्ण. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धाब्याने धावपल 11 वरती जाऊन पोहोचते. 11 रन. कोणतीही विकेट गमावलेली नाही. या मागच्या मॅच मध्ये देखील कोणतीही विकेट गमावली नव्हती. तब्बल 78 बनवल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये आता किती धावांपर्यंत मजल मारेल टीम हंसिका पिंपळगड त्यांच्या अगेन्स्ट टीम फसवा येईल म्हणजे का प्रभा वेले. कुलदीप आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार वगळता भरपूर चांगली बॉलिंग त्यानं केली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला वेदांत असतील. बॉलर तयार होतोय. कुलदीप पुढचा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून तर काढलाय, मात्र एक सिंगल ओव्हरथ्रो आणि ओव्हरथ्रोच्या पण सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलं. 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 13 धाबा धावफलकावरती. नक्कीच स्वागत सन्मान सर्वांचं केलं जाईल, कारण ही अल्पेश गायकवाड यांची टुर्नामेंट आहे. अल्पेश गायकवाड नक्कीच एक भरपूर मोठं नाव. मी सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये देखील अल्पेश दादाचा उल्लेख करत असतो की एक छोटासा टीव्ही बनवण्याचं त्याचं काम होतं, परंतु आज तो क्रिकेटमध्ये उतरला. जवळजवळ 20 वर्ष तो स्कोररची भूमिका पार पडतोय. गोल्डन फिंगर सातत्याने चांगली कामगिरी आणि आज त्याच्या अंडरमध्ये 9 की 10 स्कोरर त्याने घडवलेत. अनेक लोकांना तो काम देण्याचं कार्य करत असतो. भरपूर चांगलं कार्य त्याचं देखील आहे. अल्पेश गायकवाड याचं देखील आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. खरं तर दत्तकृपा पिंपळास या नावाने पिंपळास संघ खेळतो. त्या संघाला देखील मला वाटतं स्पॉन्सरशिप करण्याचं काम अल्पेश गायकवाड करतात. नक्कीच आकाशी भोईर साहेबांकडनं या आयोजनाला आणि अल्पेश गायकवाडला शुभेच्छा येतात. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. बॉलर तयार. दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेत पाटील पाहायला मिळतात. अनिकेत तयार होतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. वेळ कमी घ्या मित्रांनो, भरपूर वेळ चाललाय या ओव्हरसाठी. सर्व बाहेर स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. पहिला बॉल. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. खरं तर अल्पेश गायकवाड यांची देखील चांगली संकल्पना आहे. त्यांचं ज्याच्यावरती प्रेम आहे त्या सर्वांना त्यांनी कॉल केला की दादा आपली टुर्नामेंट आहे, तुम्ही यायचं आहे. खास यवतमाळवरून सुनील पवारला त्यांनी बोलवून घेतलंय की माझी टुर्नामेंट आहे, तुला यायचं आहे. आणि बघा सुनील पवार सरांचं देखील इतकं प्रेम अल्पेशवरती की ते देखील आल्यात. आणि नक्कीच अल्पेश दादांनी मला देखील 1 महिना अगोदरच सांगितलं होतं आपली टुर्नामेंट आहे, परंतु काल जाऊन त्यांनी कन्फर्म केलं की तू येणारच टुर्नामेंटला. कारण भरपूर जवळचे त्याला नाही बोलले. त्यानंतर त्याला आठवलं आपल्याकडे एक आहे, बसलाय तो, घरी बसलाय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचं तर बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत आमच्या समवेत धनाजी पाटील उर्फ मास देखील आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. बॉल हवेत.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतेही मिस्टेक नाही आहे. पहिला विकेटचं पतन, पहिला धक्का टीम हंसिका पिंपळगरला लागतोय. बॅटर सौरभ बॅक टू द डगआउट. आमच्या समोर सुनील पवार सर जॉईन आहेत. खरं तर ते देखील रील्स बनवत आहेत सध्या, आणि त्यांना मला विनंती आहे की एक रील आणखीन बनवावी. ती सध्या ट्रेंडिंगला आहे, ती किरीस का गाणं सुनेगा. बॅटर प्रतीक पाटील येत आहेत. बॉलर अनिकेत, भरपूर चांगली बॉलिंग. उडवलाय फटका हवेत आहे आणि बॉल निघून देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ला जवाब आल्या आल्या षटकार. अनिकेत चांगली बॉलिंग टाकत होते. 3 चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती विकेट आणि या चेंडूवरती षटकार. आता फुल टॉस आहे, दिशा दिली आहे, स्क्वेअर लेगला बॉल जातोय. एकदा वेगानं कंप्लीट केली आणि अंपायरचा इशारा येतोय, इट्स वेस्ट साइड बीम और नो बॉल. या चेंडूवरती मोठा फटका यायला हवा होता, परंतु 2 धावा धावफलकावरती. धावफलक 21 वरती. अनिकेत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. फ्रीटचा बॉल असणार आहे. फ्रीट खेळण्यासाठी वेदांत तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर अनिकेत. उडवलाय, मिडल केलाय आणि कॉपी बुक स्टाईल बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावा बनल्या गेल्या, त्यामध्ये 27 धावा धावफलकावरती. 27 बनल्या. ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. येस, पाणी पोहोचलंय. ऑफिशियल देखील तेच सांगतात. खरं तर 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकले, एकही धाव नव्हती, परंतु जे पुढचे 3 बॉल टाकले, 2 बॉल टाकले, त्याच्यामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या बॉलर अनिकेतनं. थोडंसं खराब गेला स्पेल. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही, 4 चेंडू चांगले गेले. एका वेळेला वाटलं की धावगतीवरती ब्रेक लावला आहे, परंतु त्यानंतर लगेच एक नो बॉल, 2 षटकार पाहायला मिळाले. धावफलक 27 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अनेक सारे मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर मी सातत्याने उल्लेख करतो की अल्पेश गायकवाड यांच्यावरती असलेलं प्रेम, पिंपळासकरांवरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी येतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात, कौतुक करूयात. असंच सहकार्य त्यांचं नेहमीच आम्हाला लाभत राहावं. अल्पेश आणखीन मोठमोठी स्पर्धा ते ठेवतील यामध्ये शंका नाही आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगला चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. बॉलर सर्वेश पाटील येत आहेत. यानंतरची मॅच टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल, आर के बिल्डर्स मानकोली आणि एकता सारंगाव, दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. सर्वात आधी रिपोर्ट तुम्ही करा जर आला असाल या क्रीडा नगरीमध्ये तर. दोन्ही टीम कॅप्टन एकता सारंगाव, आर के बिल्डर मानकोली. रिपोर्ट करायचा जर आपण आला असेल तर. मिडल केला, पाहत बसा. बॉल लांब षटकार.
सन्माननीय आदरणीय सतीशजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मानकोली संघ या ठिकाणी दाखल होतोय. चला टीम सारंगाव आपण देखील दाखल व्हायचं आहे. सारंगाव संघ देखील मला वाटतं मैदानामध्ये आलाय. सो रिपोर्ट करायचा आहे तुम्ही. आमच्या सोबत धनाजी उर्फ मास आहेत. आणखीन एक आमचे गोल्डन फिंगर. मला वाटतं आज संपूर्ण सारंगाव इथे येणार आहे, कारण पुढची मॅच एकता सारंगाव आणि त्याच्यानंतरची मॅच जय हनुमान सारंगाव अशी पाहायला मिळेल. हुक केलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जागा बुक केली आहे. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलक आता 4 धावेनं पुढे सरकतं. 38-38 धावा धावफलकावरती. खरं तर सुनील पवार सर आहेत, ते देखील खूप व्यस्त असतात. बिझी समालोचक. सध्या तरी भिवंडीमध्ये खूप चांगलं कार्य ते देखील करत आहेत. सातत्याने मला वाटतं 40+ क्रिकेटशी ते जोडले गेलेत. रेग्युलर क्रिकेट देखील सातत्याने चांगलं कार्य. मला वाटतं शेलारच्या मैदानावरती देखील त्यांचा आवाज दुमदुमला. ती देखील एक मोठी स्पर्धा त्यांनी कव्हर केली. अनेक साऱ्या स्पर्धा. खरं तर आमच्या विभागामध्ये आता थोडंसं फार कमी येणं झालं त्यांचं, कारण भिवंडीमध्ये सध्या ते आहेत, परंतु नक्कीच त्यांना देखील अनेक साऱ्या टुर्नामेंटचे आमंत्रण गेलेत आणि ते नक्कीच आपल्या विभागामध्ये देखील येणार आहेत. खरं तर जिथून स्टार्ट केलं तिथूनच ते पुन्हा एकदा येणार आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. एक सिंगल दरम्यान कंप्लीट. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर 41 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय भावेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. वेलकम भावेश दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान भावेशजी पाटील यांचा केला जातोय. उत्कृष्ट खेळाडू आहेत. खरं तर आज खरं तर टीम सुद्धा खूप मिस करते या भावेश दादाला. इंजर्ड झाले काल दिवसामध्ये आणि त्यामुळेच आज मॅच ते खेळू शकले नाही. लवकर रिकवर होतील हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना त्यांच्यासाठी करू. त्यानंतर सन्माननीय आदरणीय सतीशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सतीशजी म्हात्रे साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी देखील भेट दिली. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करूयात. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील दत्तकृपा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॉलर तयार होतोय शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये. सुमित पाटील पहिला बॉल. वेदांसाठी पहिला बॉल. फुल टॉस आणि दोन्ही हातांनी तो तोफा कबूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अंपायरने घेतलेला आहे. अंपायर साठी आहे.
नक्कीच आमचे मित्र साहिल यांचं देखील आगमन होत आहे. साहिलला विनंती की आपण देखील या. दीपेश केणी यांचं देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. ऑनफिल्ड डिसिजन असेल तोच डिसिजन कायम राहील, कारण कॅमेरा अँगल एकच आहे. त्या अनुषंगानं जो डिसिजन अंपायरनं दिला तोच डिसिजन असेल. बॉलर तयार, पुढचा बॉल या वेळेस देखील उडवलाय, मात्र मिसटायमिंग आहे. गोलंदाज स्वतः जातोय चेंडू पर्यंत, कोणतीही मिस्टेक करणार नाही. विकेटचं पतन, दुसरा धक्का लागतोय टीम हंसिका पिंपळगरला. बॅटर वेदान बॅक टू द डगआउट. क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी धावपलकावरती धावा स्थिर आहेत 47 धावा धावपलकावरती. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे टीम हंसिका पिंपळगर, परंतु अगदी विचार केला तर चांगली बॅटिंग आता येथून होणं फार गरजेचं राहणार आहे. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सुमित पाटील. एक षटकार आला, परंतु त्यानंतर लगेच विकेट त्यानं प्राप्त केली. पुढचा बॉल, सुमित पाटील तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस बॅकफूट पण खेळण्याचा प्रयत्न केला, पायाचा वापर झालाच नाही. या निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय, थोडासा दबाव आता यशवरती आला असेल. सुमित पाटील षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक करून देत आहे. प्रत्येकला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं राहणार आहे या सिच्युएशनला, कारण येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका चांगला खेळलात आणि एकच धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. आता प्रतीक पाटील असतील स्ट्रायकिंग एंडला. हिटिंग ॲबिलिटीज प्रतीककडे भरपूर जास्त आहेत. या अगोदर देखील आपण त्याच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहिला. पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकला होता, परंतु अजूनही येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक 48. पूल केलाय, फटका हवेत आहे आणि मला वाटतं बॉल भरपूर लांब निघून गेलाय, सीमारेषेच्या बाहेर. षटकार उल्लेख केला होता या अगोदरच की प्रत्येकला स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल आणि प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला आले आणि बॉलला बाउंड्रीच्या बाहेर देखील त्यानं फेकून दिला. धावपलक आता 54 धावा धावपलकावरती. 60च्या दिशेने वाटचाल सध्या टीम पिंपळगरची आणि मला वाटतं शेवटचा एक बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल सुमित पाटील बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा बॉल घेऊन पिंपळास गावाच्या एंडकडनं वळतात. यावेळेस ओ हो बॉल सीमारेषा पार. षटकार पलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 60 धावा आणि 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम फसवाई 11 जे काप्रोबा भेले टीमला असणार आहे. सो या ठिकाणी नक्कीच मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मला वाटतं ग्रुप ग्रामपंचायत सुरई सारंगचे नक्कीच सुरई सारंगचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय विशालजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम आर के बिल्डर्स मानकुले आणि एकता सारंगाव दोन्ही टीम आपण टॉस साठी यायचं आहे. तर व्यासपीठावर संतोष दादा माळे आहेत 40+1
उत्कृष्ट खेळाडू आणि आमच्यावर खूप मोठे प्रेम असलेले संतोष दादा आणि तसेच साहिल मडू दादा आपण सुद्धा यायचं आहे. या दोन्ही मान्यवरांचे शुभ असते. आपण टॉस करून घेणार आहोत. आर के बिल्डर्स मानकोली एक मोठं नाव आणि एकता स्पोर्ट्स सारंगाव दोन्ही या टीमच्या माध्यमातून आपण थेट जाऊया स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड, स्वर्गीय सोमवार रतन पाटील टॉस बॉक्समध्ये. चला आपण वेळेचं भान ठेवायचे. ज्या टीमचं संगणक लेट रिपोर्टिंग करेल त्या टीमला मात्र पेनलाइज केलं जात आहे. हे जीसीच्या माध्यमातून रूल आहेत. आपण तो रूल नियम फॉलो करायचा आहे जीसीएचा. वाटते की मानकुली टीमचा संगणक आलेला आहे. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. एकता स्पोर्ट सारंगाव टीमचा संगणक. चला आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये पाहतोय आपण, कारण की तब्बल 10 संघाला संधी देण्यात आलेली आहे. अल्पेदादा गायकवाड आणि दत्तकृपा स्पोर्ट यांच्या माध्यमातून दत्तकृपा चषक 2025-26 मध्ये सारंगाव टीमचा संगणक यस आमच्यासोबत जॉईन होताना धावपळीनं का होईना पण वेळेपूर्वी त्यांचं आगमन झालेलं आहे. हे कॉईन पाहतो आपण, टॉस का बॉक्स टेल अँड हेड. हे मी संतोष माळी साहेब यांच्या तर टॉस होताना पाहतो आपण हेड अशी मागणी आहे. हेड आलंय. मी आमच्या दोन्ही पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. शुभेच्छा देताना दोन्ही टीमला. आर के बिल्डर्स म्हणजे अजून एक मानकुलीचा तगडा संघ पाहतोय आपण. निश्चित खूप काही मानकुलीच्या मैदानावर तुमच्या खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट असतात, पण खास करून हँडिकॅपवर मात करून अल्पेशदादा गायकवाड स्कोररच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि एक मोठं नाव आहे. त्याचं आयोजन कसं वाटलं, काय आपले विचार असेल? अतिशय चांगलं आयोजन आहे आणि अल्पेश दादांचं करू तेवढं कौतुक कमी आहे. नाणेफेकीच्या कॉलला जिंकलेला आहे. सर्वप्रथम तर पहिला आपण दुपारचा तर खूपच चमकदार सूर्याची किरण दिमागातील वारे होतात. अशा परिस्थितीत निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. काय रिझन आहे की आपण नाणेफेक जिंकलेले आहे त्यानंतर आपण क्षेत्ररक्षण करणार? गोलंदाजीने जास्तीत जास्त कमीत कमी रन देऊन समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न करू. यस, खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत पाहतो आपण एकता स्पोर्ट्स सारंगाव टीमचं संघनायक काहीच बोलायला तयार नाही आहे. असो, बोलणं सोपं नाही आहे मित्रांनो कुठल्याही व्यासपीठावर. तर टॉस बॉक्समध्ये सूचना अशी आहे की नाणेकीचा कॉल पाहतो आपण आर के बिल्डर्स मानकुली टीमच्या बाजून गेले आणि प्रथम त्यांनी सांगितले एकता स्पोर्ट्स सारंगाव टीमला की तुम्ही आमच्या विरुद्ध या आणि प्रथम बॅटिंग करा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ते मात्र सज्ज आहेत माझे मित्र साहिल. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच पवार सर. या ठिकाणी पिंपळगावचे लेजंड खेळाडू अभि पाटील यांचं शुभागमन झालंय. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. अल्पेश दादा तुम्हाला आवाज देत आहेत. आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय साहिलजी मडवी यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिला बॉल इनफिल्डच्या वर फुल टॉस आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. चांगले स्कोर बनला. 60 बनला. 61चा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात कुलदीप करतायत. चांगली गोष्ट राहिली आहे टीम वेले संघासाठी. राऊंड विकेट नयन आल्यात. हा चेंडू चांगला आहे, मात्र तेवढा चांगला स्ट्रोक देखील आहे. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणखीन 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार. चौकारानं धावपल करता 8 या अंकावरती जाऊन पोहोचताय. कुठेतरी मी अगोदरच उल्लेख केला होता की सिनियर खेळाडूंची कमतरता टीम पिंपळगरला आहे. खरं तर मार्गदर्शन करण्यासाठी अभि पाटील देखील आता जॉईन झाल्यात मैदानाच्या मागणं बाहेरून. ते देखील सांगतात. खरं तर सध्या 40+ मध्ये पदार्पण केलं अभि पाटील यांनी देखील. चांगला खेळ त्याने सातत्याने या मैदानावरती देखील अनेक साऱ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. एक स्पर्धा मलाही आठवते 2023 मध्ये स्वर्गीय सुजाता ताई चषक आपण पाहिला होता. त्यामध्ये पिंपळगर संघाने तो पटकावला होता. त्यामध्ये अभि पाटील, सूरज जोशी यांची चांगली भूमिका आपण पाहिली. प्रीतम भोईर यांनी चांगला खेळ दाखवला होता आणि त्या चषकावरती नाव कोरलं होतं याच मैदानावरती.
तसेच सारंगावचे उद्योगपती सन्माननीय आदरणीय मदनजी पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेबांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नयन पुढचा बॉल पायांवरती बॉल आहे. फटका चांगला केला. स्क्वेअर लेगचा एरिया वॅकंट आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते टीम फसवा 11 जगाबरुवा वेहले संघाची. कुलदीप भरपूर चांगली बॅटिंग करतात. आणखीन एक चौकार धावफलक 14 वरती जाऊन पोहोचतंय. यावेळेस चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. निर्धाव चेंडू येतोय. नयन शेवटचा अंतिम बॉल अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा 14. 3 चौकार या ओव्हरमध्ये नयननं खर्च केली आहेत. खऱ्या अर्थानं मी उल्लेख देखील केला होता. हे छोटंसं मैदान हे छोटंसं क्रीडांगण निव्याचे बॉल आपण वापरतो या स्पर्धेमध्ये. त्यामुळं चांगल्या धावा नक्कीच बनताना पाहायला मिळतील. चेस होतील, डिफेंड होतील. कारण बॉलिंगसाठी सुद्धा चांगला आहे, बॅटिंगसाठी सुद्धा चांगली ही खेळपट्टी आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनल्यात. त्या म्हणजे 18 धाबा. 18 विदाउट लॉस 18 धाबा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात टीम काफरोबा वेहले संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 18 धावा धावफलकावरती बनल्यात. एक चांगली सुरुवात टीम फसवा 11 जगाबरुवा वेहले संघाची आपल्याला पाहायला मिळते. परंतु विचार केला तर आता पॉवर प्लेचं निर्बंध नसेल, म्हणजे फक्त 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने आता कशा प्रकारे बॉलिंग केली जाईल टीम हंसिका पिंपळगडकडनं. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर प्रतीक पाटील पाहायला मिळतील. प्रतीकनं चांगली बॅटिंग केली. पहिल्या डाबामध्ये 3 षटकार त्याने ठोकले. खरं तर मॅच डाबाला त्याने फिनिश देखील षटकाराने केलं, परंतु सध्या ते प्रतीक बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर धनराज पाटील असतील. धनराजनं पहिल्या ओव्हरचा खेळ समोर उभे राहून पाहिलाय. खरं तर चांगल्या जागेवरती तो उभा होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्यानं संपूर्ण खेळ पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये काय घडलं काय बिघडलं आणि आता तो कशा पद्धतीनं खेळ करेल. पहिला चेंडू नो बॉल पाहायला मिळतोय. वेस्ट साईड भीमर नो बॉल आणि दरम्यान एक सिंगल देखील या चेंडूवरती पूर्ण केली जाते. या धावफलक यावेळेस फटका मिसटायमिंग खेळल्यात, परंतु मला वाटतं फ्रीड बॉल आहे. वॅकंट एरियामध्ये बॉल लँड झाला. दरम्यान या चेंडूवरती धाबा कंप्लीट 2 धाब्याने धावफलक 22 धाबा धावफलकावरती. चांगली सुरुवात आहे. तुम्हाला 61 बनवायचे असताना पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा तुम्ही 18 बनवता एक चांगली गोष्ट आहे टीम वेहले संघासाठी. परंतु आता ती जी सुरुवात होती ती आता कायम ठेवावी लागणार आहे. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर कुलदीप असतील. 2 धाबा या अगोदर आल्या, परंतु आता कशा पद्धतीने ते खेळ करतील हे देखील पाहायचं आहे. बॉलर तयार होता. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाटील. पुढचा बॉल आणि आणखीन एक भीमर नो बॉल. म्हणजे हा गोलंदाज आता मला वाटतं पुढच्या
या मॅच मध्ये तर गोलंदाजी करू शकत नाही. 2 भीमर नो बॉल आणि धावफलक आता धावफलकावरती जाऊन पोहोचताय ते म्हणजे 23. म्हणजे बघा हे काही क्रिकेटचे नियम आहेत. म्हणजे पुढचा जर नवीन गोलंदाज जो कोणी येईल तो आता पहिला चेंडू हाताळेल त्याला फ्रीड असेल, तो कुठेतरी अन्याय असेल गोलंदाजावरती. चला वेल तुम्ही घेऊ नका, डिस्कस करा आणि लगेच बॉलिंग द्यायची. या सन्माननीय आदरणीय संतोषजी म्हस्के साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील दत्तकृपा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. संतोषजी म्हस्के साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. सचिन येतात प्रत्येकची जागा भरून काढण्यासाठी. पहिला चेंडू फ्री हिट असणार आहे. सचिन भोईर बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. दुसरे षटक सध्या प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू फ्री हिट असेल. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन. पहिला बॉल. पहिला चेंडू उडवलाय. बॉल हवेत आहे. मिड विकेटला खेळाडू सौरभ आहेत. फ्री हिट बॉल आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि मला वाटतं 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. चांगली झेल गॅदर नक्कीच केली परंतु या ठिकाणी 2 धाबा पूर्ण केल्या जातील. फ्री हिट बॉल होता. 2 धाब्याने धावफलक 25 धाबा धावफलकावरती. वैयक्तिक 22 वरती खेळतोय कुलदीप. पायांवरती बॉल आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू डीप मध्ये आहेत. बॉल अडवला जाईल. फंबलिंग पाहायला मिळतं. पुन्हा एकदा फिल्डिंग फॅक्टर थोडस चुकीचा पाहायला मिळतोय. 2 धाबा या चेंडूवरती देखील पूर्ण. 2 धाब्याने धावफलक आता 27. 27 धाबा धावफलकावरती. चांगली स्कोर आपल्याला पाहायला मिळतं टीम वेलेकडनं. चांगली बॅटिंग कुलदीप कडनं. त्याला माहिती आहे मॅच चालू ठेवली कधी खराब बॉल येऊ शकतो, त्याच्यावरती प्रहार केला जाऊ शकतो. हे मैदान छोटं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच घेतला जाईल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे आणि या स्विंगर अप. पंचांचं बोट आकाशाकडे लागतोय. धक्का क्रमांक 1. कुलदीप थले बॅक टू दी डगआउट. टीम वेहले नवीन बॅटर पाठवायचा. विकेट आली आहे LBW च्या रूपानं आणि बॅटर आता दर्शन येतात. दर्शन चला थोडासा वेग वाढवायचा तुमचा. यानंतर जे मॅचचा टॉस देखील झालेला आहे. आर्काबिलस वानकोली आणि एकता सारंगाव या 2 संघादरम्यान. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे राहिली आहे आतापर्यंत. संपूर्ण दत्तकृपा स्पोर्ट्स पिंपळा संघाची तसंच अल्पेशजी गायकवाड यांची देखील प्रचंड मेहनत आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नक्कीच त्यांनी देखील दिवस रात्र एक केली आहे आणि ही स्पर्धा आपण त्यांची पाहतोय. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक आता पुढे सरकेल. 29-29. या वेळेस फटका चांगला खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. प्रोटेक्शन आहे. अडवला जाईल. थ्रो केला जाईल मात्र 2 धाबा पूर्ण केल्या जातील.
2 धाब्याने धावफलकात पुढे सरकते. 31. 31 धाबा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर 31 धाबा म्हणजे येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी धावांची गरज 30. वेळ आहे. आपण धन्यवाद साहिल, आपण या ठिकाणी आलात. आपण स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय आदरणीय संतोषजी मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिली आहे. त्यांचा स्वागत सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मस्के साहेबांचं स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. चला टीम पिंपलकर फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल 30 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 30 धावांची गरज. 15 च्या सरासरीनं धावगती गाठावी लागेल प्रति षटकामागे. सध्या तरी शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खरं तर मैदान खूपच सुंदर आहे. दोन्ही बाजू समान मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर लेफ्टी बॅटरसाठी नेहमीच या मैदानावरती बेनिफिट राहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर वेदांत पाहायला मिळणार आहेत. वेदांत पाटील येतात बॉलिंग ट्रॅक वरती. कुठेतरी प्रत्येकचं ते षटक महागात पडलं टीम पिंपळवरला, परंतु सचिननं ते रिकव्हर केलं. 13 धावा तब्बल त्या ओव्हरमध्ये आल्या. नक्कीच पिंपळास गावचे उद्योगपती निखिलजी माळी साहेब देखील थेट दुबईवरून या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून ते या मॅचचा आनंद घेतात दुबईवरून. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करणार आहोत. 11 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. धावफलक 32 वरती जाऊन पोहोचत आहे. बॉलर आता तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. वेदांत पाटील पुढचा बॉल. यावेळी फुलटॉस आहे. इनफिल्डच्या दिशेनं फटका चांगला केलात. पळतात रोहन, परंतु बॉल अडवू शकणार नाहीयेत. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. $36 धावा. खरं तर GC अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय आणि मला वाटतं तब्बल 13वी स्पर्धा ही आहे GC अंतर्गत. स्पर्धा सुरू आहेत. मला वाटतं ही 3री स्पर्धा आहे की जी लागोपाठ सुरू आहे. मात्र मिडल केलं आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब फटका. दर्शन पाटीलचा बार. येतो षटकार. धावफलकावरती धावा 42. 42 धावा धावफलकावरती. समीकरण प्रत्येक चेंडू मागे आता चेंज होणार आहे. यावेळेस देखील फुलटॉस आहे. सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन लॉंग ऑफ खेळाडू आहेत आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सरासरी गाठावी लागणार आहे आणि या ओव्हर मध्ये 15 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. वेदांत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत.
बॉलर तयार, पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफूट वरती जाऊन फोर्स करून खेळल्यात. एकदा वेगानं पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक आता पुढे सरकताय. 48-48 धावा. अजूनही 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 7 मध्ये 13 भरपूर कठीण झालंय टीम हंसिका पिंपळगर साठी, कारण या मैदानावरती धावा चेस होत आहेत. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळेस सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. ओव्हर मध्ये 23 धावा आल्या. आता 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. 6 मध्ये 7 धावांची गरज. भरपूर चांगली रंगतदार लढत पाहायला मिळते. नक्कीच आपण व्यासपीठावरती स्वागत सन्मान करूयात. सारंगावचे सन्माननीय आदरणीय मदनजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील दत्तकृपा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. यश भोईर येतात शेवटच्या ओव्हर मध्ये. आता 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. यश भोईर आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर धनराज असतील. धनराजला जास्त काही करायचं नाहीये. एक तर सिंगल डबलचा खेळ तुम्ही करू शकता, अदरवाईज तुम्ही स्ट्राईक पुढे सरकवून दर्शनला स्ट्राईक वरती आणू शकता, कारण एकच चेंडू आतापर्यंत खेळल्यात धनराज. त्या अनुषंगाने त्यांना देखील जास्त काही करायची गरज नाही आहे. एक सिंगल ते स्ट्राईक वरती दर्शनला आणू शकतात. दर्शन मॅच फिनिश करू शकतात, अदरवाईज धनराज देखील मॅच फिनिश करू शकतात. यश आले. चला वेळ कमी घ्यायसाठी पिंपळगर. यश भोईर तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल. पहिला चेंडू बॅकफूट वरती जाऊन मी उल्लेख केला होता, मात्र एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि आता दुसरीचा प्रयत्न कुठे फसेल का, तर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टीम हंसिका पिंपळगर संघ बॉलिंग करतोय. समोर वसुआ 11 जयका प्रभा भेले आपल्याला पाहायला मिळते. फुल केलाय, फटका खेळत हवे ते बॉल आणि आता कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन, धक्का लागतोय दुसरा. टीम वेलेला बॅटर धनराज बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे. आदित्यनं झेल कंप्लीट केला. या अगोदर मला वाटतं 2 झेल त्याने ड्रॉप केला पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर थोडीशी मिसफील्ड देखील पाहायला मिळाली या मॅच मध्ये. परंतु आता कुठेतरी मी म्हटलं ना की सिनियर खेळाडू जर मागे जरी उभा असला ना तरी सुद्धा एक चांगली गोष्ट असते. आणि अभि पाटील आलेले आहेत, एक सिनियर खेळाडू, लेजंड खेळाडू, मार्गदर्शन करण्यासाठी. आणि त्यांनी नक्कीच काहीतरी मार्गदर्शन केलं असावं. आणि मला वाटतं गणेश पाटील सुद्धा आलेले आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. गणेश ज्युनियर आलेत, सिनियर खेळाडू ते देखील आहेत खरं, परंतु सध्या इंजर्ड आहेत ते. आता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 4 मध्ये 5. नवीन बॅटर अनिकेत येतील, मॅच फिनिश करतील का अनिकेत,
की अजून थोडासा वेळ या मॅचमध्ये लागणार आहे. यश पुढचा बॉल उडवलाय, फटका हवेत आहे, बॉल हवेत आहे, कॉलिंग वेदांची आणि कोणती मिस्टेक नाही आहे. आणखीन एका विकेटचं बटन, धक्का लागतोय टीम वेलेला. बॅटर अनिकेत पाटील बॅक टू द डगआउट, मॅच मे ट्विस्ट. One more time, let's do this. विकेट आली आणि आता ऑन अ हॅट्रिक. तीन चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 5 धावांची. 3 मध्ये 5 नवीन बॅटर अल्पेश येत आहेत. अल्पेश येतात, न्यू बॅटर, मला वाटतं डावखुऱ्या हाताचा बॅटर आहेत, त्यामुळेच फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॉलर तयार, यश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्टी बॅटर आल्यात समोर अल्पेश. यश पुढचा बॉल ऑन हॅट्रिक. हॅट्रिक वरती आहे आणि मला वाटतं मॅच जवळपास केली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम फसुबाई 11. जय काप्रभा वेले संघानं अभिनंदन. टीम वेले अँड हार्ड लक टफ लक टीम. हंसिका पिंपळकर, चांगला खेळ तुम्ही दाखवला, या स्पर्धेमध्ये सहभाग दाखवला, आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण देऊयात या स्पर्धेतील या मॅच मधली मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय तो म्हणजे दर्शन पाटील ठरल्यात या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू मध्ये 26 धावा बनवल्या. कुलदीप देखील दावेदार होते, मात्र 7 चेंडू मध्ये 26 धावा बनवणारा दर्शन ठरलाय या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो दर्शन, आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आणि लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. आर के बिल्डर्स मानकोली आणि एकता सारंगाव. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, मॅचला सुरुवात आपण करू, कारण आजचा शेड्यूल भरपूर मोठा आहे. तब्बल 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. 3रीच मॅच आता फिनिश झाली आहे. मानकोली संघ प्रथम फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. सो मॅचला जशी सुरुवात होईल तसं आपण समालोचन कक्षामध्ये करूयात. परिवर्तन ऐकूयात पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सरांचा आवाज. ओव्हर टू सुनील पवार सर. तर आपण मॅडमचा पुरस्कार देणार होता. ट्रॉफी देण्यासाठी मी व्यासपीठावर आदरणीय आमचे प्रमुख मान्यवर मगन पाटील साहेब मॅनफॉर सारंगाव या व्यक्तिमत्वांना सांगेल की आपल्या शुभ हस्ते आपण काय अप्रतिम बॅटिंग केली होती आणि एक उच्च कोटीचा बॅटर म्हणून ज्याचा उल्लेख आम्ही करतोय. ही ट्रॉफी स्वीकारताना त्यानंतर कुछ ठंडा हो जाए हा थम्सअप स्वीकारायचा आहे आपण. आणि मी संतोष मस्के साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट देताना पाहतोय. त्यानंतर थंडा कोल्ड्रिंक्स देताना मी निश्चित पाहतोय की आपण विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा मॅडमचा कोल्ड्रिंक्स स्वीकारतो. माझ्यासोबत 1 मिनिट थांबायचं आपण ज्या प्रकारे. यस नो, कारण की खेळणं सोपं आहे मित्रांनो, पण माईक
बोलणं खूप कठीण असतंय. महादादांनी यस महादादांनी सांगितलं होतं की थोडंसं ओपनिंग घ्यायचं पण नकारतोय तो. काय चालेल, हल्लक का अजून एका चांगल्या सामन्याकडे आपण वळणार होता. आर के बिल्डर्स म्हणजे मानकोली, विपक्ष एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि निश्चित एकता स्पोर्ट्स सारंगावचं एक युवा नेतृत्व विशालजी पाटील दादांनी एक चांगलं संघ बनवलं. यावर्षी पद्धती की आपण एका गावातून निश्चित नो डाऊट एक मातबरोबर संघ सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही सलामीची बॅटर खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण. एकता स्पोर्ट्स सारंगाव जर म्हटलं तर कित्येक वर्षापासून या खेळाडूचा दबदबा कायम आहे. तोच येतोय सलामीला आणि त्याच्यासोबत पार्टनर पाहतोय आपण तेजस पाटील आणि विशाल पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे आर के बिल्डर्स मानकोली या टीमच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातला हा पहिल्या फेजचा जवळपास तिसरा सामना इथं मात्र रंगताना पाहतोय आपण. आलेल्या तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन. तर क्षेत्ररक्षण लावलं जाते, नंतर चेंडू द्यायचे. यस, एक चेंडू द्यायचे. तर माझ्यासोबत आमचे एक विदर्भातला एक अतिशय महान बॅटर आणि सध्या मुंबई महामंडळ